एक्सकॉस मध्ये कॉलिंग यूझर डिफाईन्ड फंक्शन्स वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. ह्या ट्युटोरियल मध्ये आपण शिकू सायलॅब मध्ये स्क्वेअरिंग फंक्शन लिहिणे, एक्सकॉस मध्ये सायफंग ब्लॉक वापरणे, विविध प्लॉट्स तयार करण्यास मक्स ब्लॉक वापरणे, विविध इनपुट्स आणि आउटपुट्स असणारे फंक्शन्स कॉल करणे. उबुंटू 1204 ऑपरेटिंग सिस्टम आहे जो प्रतिष्ठापित सायलॅब व्हर्शन 533 सह वापरले जाते. तुम्हाला सायलॅब आणि एक्सकॉस चे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे. जर नसेल तर संबंधित ट्युटोरियल्ससाठी कृपया spoken-tutorial.org वर भेट द्या. तुमच्या कॉम्प्युटरवर सायलॅब सुरू करा. सायलॅब कन्सोल मध्ये टाईप करा एडिटर आणि एंटर दाबा. नंतर निम्न कोड टाईप करा. फंक्शन स्पेस y इस इक्वल टू स्क्वेअर इट ब्रॅकेट उघडा a ब्रॅकेट बंद करा. एंटर की दाबा आणि टाईप करा y इस इक्वल टू a चा घात 2. शेवटी एक सेमिकोलॉन द्या. फंक्शन एक इनपुट व्हेरिएबल a आणि एक आउटपुट व्हेरिएबल y ठेवतो. फंक्शनचे नाव स्क्वेअर इट आहे. हा फंक्शन व्हेरिएबल a ला स्क्वेअर करण्याचे काम करेल. हे परिणाम y मध्ये संचित करेल. आपण ही फाईल इच्छित डिरेक्टरीमध्ये सेव्ह करू. मी ही फाईल स्क्वेअरिट नावाने आणि .sci एक्सटेन्शन सह सेव्ह करेल. येथे आपण फंक्शन्सना .sci फॉरमॅटमध्ये सेव्ह करण्याचे अनुसरण करीत आहोत. सायलॅब कन्सोलवर जाऊ. आता एक्सकॉस टाईप करून एंटर दाबा. दोन विंडोज पॅलेट ब्राउझर आणि अनटायटल्ड एक्सकॉस विंडो उघडेल. आता आपण एक्सकॉस आकृती बनवूया. हे आता तयार झालेल्या स्क्वेअरिट फंक्शनला एक्सेस करेल. हे सायफंग ब्लॉक वापरून केले जाऊ शकते. पॅलेट ब्राउझर विंडोवर जाऊ. पॅलेट ब्राउझर मध्ये यूझर डिफाईन्ड फंक्शन वर क्लिक करा. या सेक्शन मध्ये सायफंग_block_mblock शोधा. त्याला अनटायटल्ड एक्सकॉस विंडो मध्ये ड्रॅग करून ड्रॉप करा. चांगले दृश्यसाठी मी अनटायटल्ड एक्सकॉस विंडो झूम करेल. जसे तुम्ही बघता मी झूम बटन वापरेन. आता ह्याला कॉन्फिगर करण्यास सायफंग ब्लॉक वर डबल क्लिक करा. सायलॅब मल्टिपल व्हॅल्यूज रिक्वेस्ट नावाचा एक विंडो उघडेल. हा विंडो आपल्याला सायफंग ब्लॉक चे इनपुट आणि आउटपुट पोर्ट्सची संख्या बदलण्याची अनुमती देईल. आमचे फंक्शन स्क्वेअर इट जवळ फक्त एक इनपुट आणि आउटपुट व्हेरिएबल आहे. त्यामुळे आपण सेटिंग्जना तसेच ठेवू. ओक वर क्लिक करा. एक नवीन सायलॅब इनपुट व्हॅल्यू रिक्वेस्ट विंडो उघडेल. टेक्स्ट बॉक्स मध्ये इनपुट आणि आउटपुट व्हेरिएबल्स सह फंक्शनचे नाव टाईप करूया. हे फंक्शन सायफंग ब्लॉक द्वारे कॉल केले जाईल. उपलब्ध टेक्स्ट बॉक्स मध्ये डिफॉल्ट फंक्शनचे नाव एडिट करा. टाईप करा y1 इक्वॉल्स टू स्क्वेअर इट ब्रॅकेट उघडा u1 ब्रॅकेट बंद करा. लक्षात ठेवा की इथे इनपुट आणि आउटपुट व्हेरिएबल्स अनुक्रमे u1 आणि y1 आहे. हे वास्तविक फंक्शन मध्ये वापरलेले व्हेरिएबल नावांच्या नुसार नाही परंतु फक्त u आणि y च्या फॉर्म मध्ये असले पाहिजे. ओक वर क्लिक करा. आणखी एक सायलॅब इनपुट व्हॅल्यू रिक्वेस्ट विंडो उघडेल. नंतरचे तिन्ही विंडोज जे उघडतील त्यामध्ये ओक वर क्लिक करत रहा. सायफंग ब्लॉक आता कॉन्फिगर केले जाते. पुढे आपण सायनोसॉइड जनरेटर ब्लॉक समाविष्ट करूया. पॅलेट ब्राउझर विंडो मध्ये सोर्सेस सेक्शन वर क्लिक करा. अनटायटल्ड एक्सकॉस विंडो मध्ये सायनोसॉइड जनरेटर ब्लॉक ड्रॅग करून ड्रॉप करा. सोयीसाठी त्या ब्लॉकला सायफंग ब्लॉकच्या डाव्या बाजूला ठेवा. आता आउटपुट व्हेरिएबल प्लॉट करण्यासाठी एक ब्लॉकची गरज आहे. पॅलेट ब्राउझर विंडो मध्ये सिंग्स सेक्शन वर क्लिक करा. अनटायटल्ड एक्सकॉस विंडो मध्ये cscope ब्लॉक ड्रॅग करून ड्रॉप करा. ब्लॉकला सायफंग ब्लॉकच्या उजव्या बाजूला ठेवा. सोयीसाठी ह्याला सायफंग ब्लॉकशी दूर ठेवा. लक्ष द्या की cscope ब्लॉक एक लाल इनपुट पोर्ट ठेवतो. हे एक इव्हेंट इनपुट आहे. इव्हेंट जनरेटर ब्लॉकची गरज आहे. पॅलेट ब्राउझर विंडो मध्ये सोर्सेस सेक्शन वर क्लिक करा. clock_c ब्लॉक
अनटायटल्ड एक्सकॉस विंडोमध्ये ड्रॅग करून ड्रॉप करा. ह्याला सीस्कोप ब्लॉक वर ठेवा. लक्ष द्या की सीस्कोप ब्लॉक फक्त एक इनपुट पोर्ट ठेवतो. पण इनपुट आणि आऊटपुट दोन्ही व्हेरिएबल्सला एकाच प्लॉट विंडोमध्ये प्लॉट करण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपल्याला एक मल्टिप्लेक्सर ब्लॉकची गरज आहे. हा ब्लॉक 2 इनपुट्स घेईल आणि एक आऊटपुट पोर्टवर आऊटपुट देईल. पॅलेट ब्राउझर विंडोमध्ये सिग्नल राउटिंग सेक्शनवर क्लिक करा. मक्स ब्लॉक अनटायटल्ड एक्सकॉस विंडोमध्ये ड्रॅग करून ड्रॉप करा. ब्लॉकला सायफंग ब्लॉक आणि सीस्कोप ब्लॉकच्या मध्ये ठेवा. आता मी मक्स ब्लॉक रिसाइज आणि पुन्हा अलाइन करते. आता आपण ब्लॉक्स एकत्र जोडू. सायनोसॉइड जनरेटर ब्लॉकचे आऊटपुट पोर्ट सायफंग ब्लॉकचे इनपुट पोर्टशी जोडूया. आता सायफंग ब्लॉकचे आऊटपुट पोर्ट मक्सच्या लोअर इनपुटशी जोडूया. मक्स ब्लॉकचे आऊटपुट पोर्ट सीस्कोप ब्लॉकच्या इनपुट पोर्टशी जोडूया. clock c ब्लॉकचे आऊटपुट पोर्ट सीस्कोप ब्लॉकच्या इव्हेंट इनपुट पोर्टशी जोडूया. आपल्याला साइन इनपुट देखील प्लॉट करायचे आहे. आपल्याला सायनोसॉइड जनरेटर ब्लॉक मक्सशी जोडायचे आहे. मक्स ब्लॉकच्या वरील इनपुट पोर्टवर क्लिक करा. नंतर न सोडता आपला माऊस पॉइंटर सायनोसॉइड जनरेटर ब्लॉक आणि सायफंग ब्लॉक यांच्यातील लिंकच्या दिशेने घेऊन जा. लिंक वाकवण्यासाठी माऊस बटण सोडा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी क्लिक करा. जसे तुम्ही लिंकवर पॉइंटर आणता, लिंक हिरवी होते. ह्या दोन्ही ब्लॉक्सच्या मध्ये लिंक तयार करण्यास माऊस बटण सोडून द्या किंवा एकदा क्लिक करा. आता आपण अन्य ब्लॉक्सची संरचना पाहू. आपण सायनोसॉइड जनरेटर ब्लॉकची फ्रिक्वेन्सी, मॅग्निट्यूड आणि फेज बदलू शकतो. हे करण्यास सायनोसॉइड जनरेटर ब्लॉकवर डबल क्लिक करा. कॉन्फिगरेशन विंडो उघडेल. आपण मॅग्निट्यूड आणि फ्रिक्वेन्सीला 1 आणि फेजला 0 ठेवूया. कॉन्फिगरेशन विंडो बंद करण्यास ओक वर क्लिक करा. आता सीस्कोप ब्लॉक कॉन्फिगर करू. त्याचे कॉन्फिगरेशन विंडो उघडण्यास सीस्कोप ब्लॉकवर डबल क्लिक करा. ymin पॅरामीटरला -2 आणि ymax पॅरामीटरला 2 करा. रिफ्रेश पिरियड व्हॅल्यू 10 करा. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. बफर साइझ व्हॅल्यू 2 करा. ओक वर क्लिक करा. आता clock c ब्लॉक कॉन्फिगर करू. त्याचे कॉन्फिगरेशन विंडो उघडण्यास ब्लॉकवर डबल क्लिक करा. पिरियडची व्हॅल्यू 0.1 राहू द्या. इनिशियलायझेशन टाइम 0 करा. ओक वर क्लिक करा. आता सिम्युलेशन पॅरामीटर्स बदलू. अनटायटल्ड एक्सकॉस विंडोच्या मेनूबारवर सिम्युलेशन टॅबवर क्लिक करा. आता ड्रॉप डाऊन मेनूमधून सेटअप वर क्लिक करा. सीस्कोप ब्लॉकच्या रिफ्रेश पिरियडशी जुळण्यासाठी फायनल इंटिग्रेशन टाइम बदला. रिफ्रेश पिरियडची व्हॅल्यू 10 होती. त्यामुळे फायनल इंटिग्रेशन टाइमची व्हॅल्यू 10 करा. ओक वर क्लिक करा. आता फाइल वर क्लिक करून नंतर एक्सकॉस डायग्राम सेव्ह करण्यास सावे वर क्लिक करा. एक्सकॉस डायग्राम सेव्ह करण्यास एक इच्छित डिरेक्टरी निवडा. तथापि ही सल्ला दिली जाते की हे तुम्ही त्याच फोल्डरमध्ये सेव्ह करा जेथे तुमची squareit.sci फाईल सेव्ह केली आहे. ओक वर क्लिक करा. लक्ष द्या की सायफंग ब्लॉक स्क्वेअरिट फंक्शनला कॉल करेल. याचा अर्थ आहे की एक्सकॉस डायग्राम कार्यान्वित करण्यापूर्वी आपल्याला स्क्वेअरिट फंक्शन लोड केले पाहिजे. सायलॅब एडिटर विंडोवर जा जेथे squareit.sci फाईल उघडलेली आहे. एडिटरच्या मेनूबारवर उपलब्ध एक्झिक्युट बटणवर क्लिक करा. हे स्क्वेअरिट फंक्शन लोड करेल. आता आपण एक्सकॉस डायग्राम कार्यान्वित करू शकतो. एक्सकॉस डायग्राम फाईल उघडा. एक्सकॉस विंडोच्या मेनूबारवर उपलब्ध स्टार्ट बटणवर क्लिक करा. एक ग्राफिक विंडो दिसेल. हा विंडो 2 प्लॉट्स ठेवेल. काळ्या रंगात इनपुट साइन वेव्ह आणि हिरव्या रंगात आउटपुट साइन वेव्ह. लक्ष द्या की स्क्वेअरिट फंक्शनमध्ये कार्यान्वित झालेले स्क्वेअरिंग फंक्शनने निश्चितच ह्या साइन वेव्हचा स्क्वेअर केला आहे.
त्यामुळे आउटपुट साइन वेव्ह पॉझिटिव्ह एक्सिस वर स्थलांतरित केली आहे. प्लॉट विंडो बंद करा. आता पाहूया की एक फंक्शन जो एकशी जास्त इनपुट आणि आउटपुट व्हेरिएबल्स ठेवतो त्याला कॉल करण्यासाठी सायफंक ब्लॉक कसे एडिट करतात. सायलॅब एडिटर विंडोवर जा. दोन इनपुट आणि आउटपुट व्हेरिएबल्स ठेवण्यासाठी स्क्वेअरइट फंक्शन एडिट करा. आउटपुट व्हेरिएबल निम्न म्हणून एडिट करा. स्क्वेअर ब्रॅकेट उघडा. y, z स्क्वेअर ब्रॅकेट बंद करा. इनपुट व्हेरिएबल निम्न म्हणून एडिट करा. ब्रॅकेट उघडा. a, b ब्रॅकेट बंद करा. आम्ही स्क्वेअर केलेल्या आऊटपुटला एक युनिट स्थलांतर करून फंक्शन बदलूया. मेन फंक्शन लाईन निम्न म्हणून एडिट करा. y इस इक्वॉल टीओ b प्लस a चा घात 2. शेवटी एक सेमिकोलॉन द्या. एक आऊटपुट देखील निर्माण करा ज्याचा एम्प्लिट्यूड इनपुटचा अर्धा असेल. एंटर की दाबून पुढच्या लाईनवर जाऊन टाईप करा. z इस इक्वॉल टीओ 0.5 मल्टीप्लाईड बाय a. शेवटी एक सेमिकोलॉन द्या. आता फाईल सेव्ह करा. एक्सकॉस विंडो उघडा. त्याला कॉन्फिगर करण्यासाठी सायफंक ब्लॉकवर डबल क्लिक करा. इनपुट पोर्ट साइझ फिल्डमध्ये 1,1 च्या नंतर एक सेमिकोलॉन द्या आणि पुन्हा 1,1 टाईप करा. त्याच प्रकारे आउटपुट पोर्ट साइझ फिल्डमध्ये 1,1 च्या नंतर एक सेमिकोलॉन द्या आणि पुन्हा 1,1 टाईप करा. ओके वर क्लिक करा. एक नवीन सायलॅब इनपुट व्हॅल्यू रिक्वेस्ट विंडो उघडेल. टेक्स्ट बॉक्समध्ये y1 च्या नंतर एक कॉमा द्या आणि टाईप करा y2. y1 आणि y2 ला स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये ठेवा. आता u1 च्या नंतर एक कॉमा द्या आणि टाईप करा u2. ओके वर क्लिक करा. आणखी एक सायलॅब इनपुट व्हॅल्यू रिक्वेस्ट विंडो उघडेल. त्यानंतरच्या दिसणाऱ्या तिन्ही विंडोजमध्ये ओके वर क्लिक करत रहा. आता सायफंक ब्लॉक कॉन्फिगर होतो. आता मी सायफंक ब्लॉक पुन्हा अलाइन करते. पॅलेट ब्राउझर विंडोवर जाऊ. सोर्सेस सेक्शनमध्ये कॉन्स्टंट अंडरस्कोर m ब्लॉक एक्सकॉस विंडोमध्ये ड्रॅग करून ड्रॉप करा. त्याला सायनोसॉइड जनरेटर ब्लॉकच्या खाली स्थित करा. कॉन्स्टंट अंडरस्कोर m ब्लॉक सायफंक ब्लॉकच्या खालील इनपुटशी जोडा. ह्या ब्लॉकची डिफॉल्ट व्हॅल्यू 1 आहे. ते तसेच राहून द्या. मक्स ब्लॉकवर डबल क्लिक करा. इनपुट पोर्ट साइझ ला 3 करा. ओके वर क्लिक करा. आता मी मक्स ब्लॉक रिसाइझ करून मक्स आणि cscope ब्लॉक व्यवस्थित जोडेल. सायफंक ब्लॉकच्या खालील आउटपुट पोर्टला मक्स ब्लॉकच्या खालील इनपुट पोर्टशी जोडा. फाईलवर क्लिक करा आणि एक्सकॉस फाईल सेव्ह करण्यासाठी सेव्ह निवडा. त्या सायलॅब एडिटरवर जा ज्याच्यात squareit.sci फाईल उघडलेली आहे. एडिटरच्या मेनूबारवर उपलब्ध एक्झिक्युट बटनवर क्लिक करा. हे स्क्वेअरइट फंक्शन लोड करेल. आता आपण एक्सकॉस डायग्राम कार्यान्वित करू शकतो. एक्सकॉस विंडोच्या मेनूबारवर उपलब्ध स्टार्ट बटनवर क्लिक करा. एक ग्राफिक विंडो दिसेल. हा विंडो 3 प्लॉट्स ठेवतील. काळ्या रंगात इनपुट साइन वेव्ह, हिरव्या रंगात आउटपुट साइन वेव्ह आणि लाल रंगात एम्प्लिट्यूड स्केल्ड इनपुट. लक्ष द्या की फंक्शनने इनपुट साइन वेव्ह ला निश्चितच स्क्वेअर केले आहे आणि एक युनिट ऑफसेट मधून स्थलांतरित देखील केले आहे जसे की अपेक्षित आहे. आपल्याला इनपुट साइन वेव्ह चे वाढलेले एम्प्लिट्यूड देखील मिळते जसे की अपेक्षित आहे. प्लॉट विंडो बंद करा. थोडक्यात ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो. सायलॅब मध्ये स्क्वेअरिंग फंक्शन लिहिणे, एक्सकॉस मध्ये सायफंक ब्लॉक वापरणे, विविध प्लॉट्स तयार करण्यास मक्स ब्लॉक वापरणे, विविध इनपुट आणि आउटपुट असणारे फंक्शन्सना कॉल करणे. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/nmeict-इंट्रो आशा करते की तुम्हाला हा ट्युटोरियल उपयुक्त ठरेल. मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.